हाय स्टुडंट, आज आपण बघणार आहोत वारली चित्रकला पाठ क्रमांक 9। तर वारली म्हणजे काय? वारली हे एक आदिवासी जमातीचे काय आहे नाव आहे आणि त्यांच्यापासूनच वारली चित्रकला जी आहे ती त्याचा आविष्कार किंवा त्याची निर्मिती जी आहे ती आदिवासी समाजापासून आलेली आहे। आज आपण बघतो की विविध कपड्यांवर किंवा भित्तिचित्रांवर म्हणजे भिंतीवर जे रेखाटलेली असतात ती सगळी चित्रे किंवा वेगवेगळ्या वस्तूंवर आज आपण वारली चित्रकला बघत असतो। तर वारली चित्रकला ही सर्वांना आवडणारी आहे आणि आजच्या काळामध्ये वारली चित्रकलेशी सगळे अवगत आहे, परिचित आहे। तर वारली चित्रकला ही महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर ठसा उमटवणारी चित्रकला म्हणून आज ओळखल्या जाते किंवा वारली चित्रकलेला अतिशय मागणी आहे आणि वारली चित्रकलेमुळे जगाच्या पाठीवर भारताला वेगळा असा ठसा उमटवण्याची संधी आदिवासी जमातीने दिलेली आहे। तर त्यांच्या या कार्याला आपल्याला दाद द्यावी लागेल। आपण असं बघतो की महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जसे की ठाणे, पालघर, गडचिरोली, चिखलदरा, भंडारा, गोंदिया अशा वेगवेगळ्या भागांमध्ये किंवा भारताच्याही वेगवेगळ्या राज्यांमध्ये आदिवासी जमात जी आहे ती वस्ती किंवा पाडे करून राहतात। आदिवासी जमात ही आता मुख्य प्रवाहामध्ये येण्याला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि त्यांना सुद्धा शिक्षणाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहे। पण त्यांचा जो वारसा आहे किंवा परंपरागत त्यांच्या पिढ्या ज्या आहे त्या निसर्गाशी साधर्म्य साधणाऱ्या आहे किंवा निसर्गाशी नाते जोडणाऱ्या आहे। तर सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून वारली चित्रकला जी आहे ती रेखाटलेली आहे। वेगवेगळ्या भौमितिक चित्रांमधून, भौमितिक आकृत्यांमधून आपल्याला वारली चित्रकला जी आहे ती त्याचा आविष्कार किंवा त्याची निर्मिती झालेली बघायला मिळते। तर तुम्हाला तुमच्या पुस्तकाचा पाठ क्रमांक 9 जो आहे तो पृष्ठ क्रमांक 31 वर म्हणजे पेज नंबर 31 वर मिळेल। तर तुम्हाला तुमचं पुस्तक सोबत ठेवायचं आहे आणि सोबतच नोटबुक आणि पेन सुद्धा ठेवायचा आहे की कठीण शब्दाचे अर्थ जेव्हा मी तुम्हाला समजावून सांगेल तेव्हा तुम्हाला ते नोट डाऊन सुद्धा करायचे आहे। चला तर मग आपण पाठ परिचय बघूया। डॉक्टर गोविंद गारे। डॉक्टर गोविंद गारे यांचा जन्म 1939 आणि ते 2006 म्हणजे डॉक्टर गोविंद गारे यांचा जन्म 1939ला झाला आणि 2006 मध्ये त्यांचा मृत्यू झाला। व्यासंगी लेखक, संशोधक, विचारवंत आणि साहित्यिक ते कोण होते? ते एक व्यासंगी लेखक होते। आता व्यासंगी म्हणजे काय? व्यासंगी म्हणजे नाद असणारा किंवा एकसारखा परिश्रम करणारा। अर्थ लिहत चला। व्यासंगी म्हणजे नाद असणारा किंवा एकसारखा परिश्रम करणारा। ते एक व्यासंगी लेखक होते, संशोधक होते, विचारवंत सुद्धा होते आणि साहित्यिक सुद्धा होते। आणि आदिवासी हा त्यांचा चिंतनाचा विषय, त्यांचा खास विषय जो होता चिंतनाचा तो होता आदिवासी, त्यांची जीवनशैली किंवा त्यांचे जगण्यामागचे काही प्रश्न असेल अशा विषयाला घेऊन ते नेहमी अभ्यास करत असायचे किंवा चिंतन त्यांचं चालू असायचं। आणि आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय महाराष्ट्र राज्याचे पुणे येथील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते। त्यांना कशाचे जनक म्हणून ओळखले जाते? तर पुणे येथील आदिवासी संस्कृतीच्या संग्रहालयाचे जनक। पुणेला आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय जे आहे त्याचे जनक किंवा शोधकर्ता किंवा निर्माते म्हणून त्यांना ओळखल्या जाते। आदर्श आश्रमशाळा, आदिवासींचा प्रश्न, भारतीय आदिवासी साहित्य आणि संस्कृती इत्यादी लेखन त्यांचे प्रसिद्ध आहे। त्यांचे लेखन जे आहे ते कोणकोणते प्रसिद्ध आहे एकदा बघा। आपल्याला त्यांची नावे वाचताच हे लक्षात येईल की ते सगळे आदिवासींच्या जीवनाशी निगडित आपल्याला बघायला मिळते। त्यांचे कोणकोणते लेखन प्रसिद्ध आहे? आदर्श आश्रमशाळा, आदिवासींचा प्रश्न, भारतीय आदिवासी साहित्य आणि संस्कृती इत्यादी त्यांचं लेखन जे आहे ते प्रसिद्ध आहे। आता पाठामध्ये नेमकं काय बघायला मिळते किंवा कशाबद्दल हा पाठ दिलेला आहे याबद्दल सारांश रूपाने इथे काही माहिती आलेली आहे ते सुद्धा आपण बघूया।
भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध झालेली आहे. समृद्धचा अर्थ लिहून घ्या, परिपूर्ण किंवा भरभराट. या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले दिसते. प्रतिबिंब का म्हणजे काय? छाया किंवा पडछाया. निसर्गाशी नाते जोडणाऱ्या व जगण्याकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयी माहिती या पाठात आलेली आहे. बघा, निसर्गाशी नाते जोडणारी ही कला आहे. निसर्गाशी नाते जोडणाऱ्या किंवा व जगण्याकडे एक सकारात्मक दृष्टिकोनाने बघणाऱ्या, म्हणजे सकारात्मकता म्हणजे काय? तर कुठल्याही गोष्टीमधील चांगल्या गोष्टी, कोणत्याही गोष्टीमध्ये किंवा वस्तूमध्ये चांगली गोष्ट शोधणे जी की आपल्याला पोषक असेल त्याला म्हणू आपण सकारात्मक दृष्टिकोन. तर सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयी माहिती या पाठामध्ये आलेली आहे. महाराष्ट्रातील आदिवासी कला असलेली ही वारली चित्रकला मानवी जीवन समृद्ध करते. बघा, महाराष्ट्रामध्ये ही आदिवासी कला जी आहे ती वारली चित्रकला मानवी जीवन समृद्ध करते. म्हणजे मानवी जीवनाचा एक अंग ती समृद्ध करते, म्हणजे खूप भरभराटीला नेते, असा या पाठाचा परिचय दिलेला आहे. तर बघा, इथे गायनकला, नृत्यकला व चित्रकला यासारख्या कलांतून आपल्याला आनंद मिळतो. यासारखी कोणती कला जोपासावी असे तुम्हाला वाटते का ते लिहा. बघा, वेगवेगळ्या कला किंवा जीवनामध्ये वेगवेगळ्या कलांनी समृद्ध असं आपली जीवनशैली असते. तर त्यामध्ये गायनकला, नृत्यकला व चित्रकला यासारख्या कलांतून आपल्याला काय मिळतो? आनंद मिळतो. या वेगवेगळ्या कलांमधून आपल्याला आनंद मिळतो. आणि यासारखी कोणती कला तुम्हाला जोपासावी वाटते, म्हणजे तुमचा नेमका इंटरेस्ट किंवा तुमची आवड ती कोणत्या कलेमध्ये आहे असं तुम्हाला वाटते आणि का ते लिहा. आणि त्याचं कारण काय हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. चला तर आता आपण पाठाला सुरुवात करूया. भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे. नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त परंपरागत चालत आलेले निसर्गप्रेम, सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे आदिवासी कला असे या कलेचे सोपे समीकरण मांडता येईल. आता नागरी म्हणजे काय? नागरी म्हणजे शहरी, आणि आविष्कार म्हणजे काय? निर्मिती, आणि समृद्धी म्हणजे काय? भरभराट किंवा संपन्नता. बघा, या पहिल्या पॅराग्राफमध्ये लेखक काय सांगत आहे की भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे. म्हणजे भारतीय सांस्कृतिक जीवनशैली जी आहे त्याच्या समृद्धीमागे, म्हणजे त्याच्या भरभराटीमागे किंवा संपन्नतेमागे आदिवासी कलांचा एक मोठा आधार आपल्याला बघायला मिळतो. भारतीय संस्कृती ही जगावेगळी आहे किंवा जगामध्ये भारतीय संस्कृती याला खूप मानाचे स्थान आपल्याला बघायला मिळते. आणि त्याचा आधार हे काय आहे? आदिवासी कला आहे, असं इथे लेखकाला म्हणायचं आहे. नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त परंपरागत चालत आलेले निसर्गप्रेम, सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे आदिवासी कला. नागरी संस्कृती म्हणजे काय? तर शहरी संस्कृती. या शहरी संस्कृतीच्या प्रभावापासून अगदी मुक्त असलेली आणि परंपरागत चालत आलेले त्याचे निसर्गप्रेम, म्हणजे पिढ्यानपिढ्या, परंपरागत म्हणजे पिढ्यानपिढ्या त्यांचे चालत आलेले जे निसर्गप्रेम आहे, तर सहज उपलब्ध झालेल्या साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे आदिवासी कला. आदिवासी कला म्हणजे काय? तर शहरी संस्कृतीपासून किंवा त्यांच्या जीवनशैलीपासून अतिशय मुक्त, वेगळी अशी आणि सहज उपलब्ध असलेले जे साहित्य आहे, म्हणजे कुठल्याही रेडीमेड साहित्याचा वापर न करता त्यांच्या आजूबाजूला निसर्गामध्ये जे सहजरित्या जी काही साधनं उपलब्ध आहे त्यामधून ते आदिवासी चित्र जे आहे ते रेखाटत असतात आणि त्यामधून त्यांचा निसर्गप्रेमसुद्धा दिसून येतं. आणि हे म्हणजे आदिवासी कला असे या कलेचे सोपे समीकरण मांडता येईल. समीकरण म्हणजे काय? गणित. तर अशा प्रकारे आदिवासी कला याचं सोपं गणित असं मांडता येईल.
समोर बघूया. बघा इथे एक उदाहरणसुद्धा एक वारली चित्रकलेचं उदाहरणसुद्धा आपल्याला बघायला मिळेल. वेगवेगळे भौमितिक आकृत्यांपासून सहज आणि सुंदर असा समारंभ किंवा लग्न समारंभाचे चित्र इथे आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याला आदिवासी कलांचा खूप मोठा असा वारसा लाभलेला आहे. त्यात वारली चित्रे, लाकडी कोरीव काम, मुखवटे, मृणमूर्ती, धातू काम, पाषाणमूर्ती, वाद्य, शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. बघा, महाराष्ट्र राज्याला आदिवासी कलांचा खूप मोठा असा वारसा लाभलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये आदिवासी कलांना एक मानाचे स्थान आहे. आणि त्यामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते? बघा, त्यामध्ये आपल्याला बघायला मिळते वारली चित्रे म्हणजे या प्रकारची चित्रे. त्यानंतर लाकडी कोरीव काम म्हणजे लाकडावर केलेलं कोरीव काम. त्यानंतर मुखवटे म्हणजे चेहऱ्याच्या आकाराचे बनवलेले ते असतात, त्याला म्हणतो आपण मुखवटे. आणि मृणमूर्ती म्हणजे काय? मातीपासून बनवल्या गेलेली मूर्ती. मृणमूर्ती म्हणजे मातीपासून बनलेली मूर्ती. धातू काम वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेल्या काही आकृत्या किंवा साहित्य. आणि पाषाणमूर्ती म्हणजे काय? तर दगडांपासून बनवलेल्या मूर्ती. वाद्य म्हणजे संगीतबद्ध करण्यासाठी लागणारे जे साहित्य असते, पेटी, तबला, याला म्हणू आपण वाद्य. शिकारीची साधने, शिकार करण्याची साधने व इतर कलात्मक वस्तू यांचा यामध्ये समावेश होतो. आणि काही इतर कलात्मक वस्तू असतात यांचा यामध्ये समावेश होतो. आदिवासी कलांचा हा वारसा निश्चितच वरच्या दर्जाचा आहे. आणि आदिवासी कला ज्या आहे यांचा जो वारसा आहे किंवा दर्जा जो आहे तो निश्चितच उच्च दर्जाचा आहे किंवा वरच्या दर्जाचा आहे असं इथे लेखक म्हणतात. त्यानंतर आदिम कलेची मूळ बीजे वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात. आदिम कलेची म्हणजे काय? आदिम म्हणजे मूळचा किंवा पहिला. आदिमचा अर्थ लिहून घ्या, मूळचा किंवा पहिला. आदिम कलेची मूळ बीजे वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात. वारली प्रदेशात छोट्या छोट्या पाड्यांतील घराच्या कुडांवर व भिंतीवर चौकोन त्रिकोणाकृतींची अनेक चित्रे काढलेली असतात. बघा, आदिम कलेची म्हणजे मूळच्या किंवा पहिल्या कलेची जी बीजे आहे किंवा सुरुवात जी आहे ती आपल्याला वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात. म्हणजे वारली चित्रकला हीच मूळची किंवा पहिली कलेची किंवा चित्राची मूळ बीजे आहेत. आणि वारली प्रदेशात छोट्या छोट्या पाड्यांतील घराच्या कुडांवर व भिंतीवर चौकोन आणि त्रिकोणाकृतींची अनेक चित्रे काढलेली असतात. आणि आदिवासींचे जे छोटे छोटे पाडा म्हणजे काय? वस्ती. तर त्या पाड्यांमध्ये वस्ती करून राहणारे जे आदिवासी आहे त्यांच्या घराच्या भिंतींवर किंवा कुडांवर. आता कूड म्हणजे काय? तर तुराट्यांपासून म्हणजे तुरीचे जे वाळलेल्या ज्या काड्या असतात त्या काड्यांना मातीचे लिपण लावतात किंवा मातीने ती भिंत छापतात, त्याला म्हणतात कूड. म्हणजे एक तात्पुरती भिंत. तर त्या कुडांवर किंवा भिंतींवर आपल्याला वारली चित्रकला जी आहे ती बघायला मिळते. तर त्याचे आकार जे आहे ते चौकोन किंवा त्रिकोणाकृतींमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती, परंपरा व परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. वारली चित्रकला ही कशामधून उत्पन्न झालेली आहे? तर वारली चित्रकलेचा जो परिपोष आहे तो किंवा ती संस्कृती जी आहे ते परंपरा व परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. म्हणजे आदिवासी जीवनशैलीमध्ये त्यांच्या काही वेगवेगळ्या परंपरा असतील, काही वेगवेगळे निसर्ग संपत्ती म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहणारी आदिवासी जमात आहे. तर वेगवेगळ्या निसर्ग संपत्तीचा म्हणजे निसर्गातून सहज उपलब्ध असलेले पाने, फुले, नदी, नाले अशा
वेगवेगळ्या आकृत्यांचा, निसर्ग संपत्तीचा त्यांनी आधार घेऊन वारली चित्रकला जी आहे ती साकारलेली आपल्याला आढळते. त्यामुळेच वारली चित्रकलेत धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन व लोकजीवन चित्तारलेले दिसते. चित्तारलेले म्हणजे काय? रेखाटलेले. चित्तारलेलेचा अर्थ लिहून घ्या, रेखाटलेले. तर आपल्याला वारली कलांचा विषय जर का बघायचा असेल तर त्याच्यामध्ये काय काय दिसते हे इथे लेखकाने सांगितलेले आहे की त्यांचे जे धार्मिक विधी असतात, वेगवेगळ्या जमातींचे वेगवेगळे धार्मिक विधी असतात. तर वारली चित्रकलांमध्ये आपल्याला नेमकं काय काय बघायला मिळतं ते इथे सांगितलेलं आहे की त्यांचे धार्मिक विधी असतात, त्यानंतर त्यांचे लग्नविधी असतात, तर दैनंदिन जीवनसुद्धा वारली चित्रकलांमध्ये ते साकारत असतात आणि त्यांचे लोकजीवन जे आहे म्हणजे त्यांच्यामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असेल, त्यांची जीवनशैली म्हणजे त्यांचे लोकजीवन जे आहे हे सगळे आपल्याला वारली चित्रकलेमध्ये रेखाटलेले दिसतात. त्यात आजूबाजूचा परिसर, परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली, नदी नाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्ये, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा इत्यादी विषयांना धरून भित्तिचित्रे रेखाटलेली दिसतात. आता भित्तिचित्रे म्हणजे काय? तर भिंतीवरील चित्रे म्हणजे भित्तिचित्रे. भित्तिचित्रे रेखाटताना किंवा त्यांच्या घरांच्या म्हणजे त्यांचे जे वस्ती असतात त्यांच्या घरांच्या भिंतींवर आपल्याला कोणकोणत्या विषयाशी आधारित त्यांची चित्रे असतात याची सगळी माहिती इथे दिलेली आहे. तर ते सगळे निसर्गाशी जोडलेले आहेत हे आपल्याला यावरून दिसते. जसं की त्यांच्या आजूबाजूचा परिसर ते चित्रांमध्ये रेखाटत असतात. त्यानंतर परिसरात जे पशुपक्षी नेहमी त्यांना बघायला मिळतात त्या पशुपक्ष्यांना सुद्धा ते आपल्या चित्रामध्ये रेखाटतात. आणि वृक्षवेली, वेगवेगळ्या वृक्षवेली असतात. त्यानंतर नदी नाले, नदी, ओहोळ किंवा नाले हे सुद्धा ते त्या चित्रामध्ये रेखाटतात. डोंगर, पहाड आणि वने सुद्धा, वने आणि जंगले किंवा त्यांचे जे नृत्य आहे ते सुद्धा. एक तुम्हाला वारली चित्रकलेमध्ये नृत्य करताना गोल असा राऊंड कधी बघायला मिळेल तर ते त्यांचे तारपा नृत्य म्हणून प्रसिद्ध आहे. आणि गोल त्या छोट्या छोट्या बाहुल्या एकमेकांच्या हातामध्ये हात घेऊन नाचत आहे अशी जर का चित्रे तुम्हाला बघायला मिळाली तर ते आहे त्यांचे तारपा नृत्य. आणि आदिवासी जमातींमध्ये वेगवेगळी नृत्येसुद्धा ते लोक करत असतात. आणि त्यांची नृत्ये, त्यांचे घरदार आणि शेतीचे त्यांचे हंगाम आणि शिवार, त्यांचा जो शिवार असतो तो, आणि जत्रा, आणि त्यांच्या आदिवासी पाड्यांवर सुद्धा जत्रा भरत असते. या सर्व गोष्टींना धरून त्यांची भित्तिचित्रे जी आहे ती रेखाटलेली असतात. त्यानंतर वारली चित्रकला समजून घ्यायची झाल्यास वारली लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यांवर फिरून लोकांना बोलते करावे लागते आणि त्यांच्यातील कला आविष्काराचा शोध घ्यावा लागतो. तुम्हाला जर का वारली चित्रकलेविषयी आणखी जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला नेमकं काय करावं लागेल? तुम्हाला त्यांच्या छोट्या छोट्या पाड्यांवर किंवा वस्तींवर जावं लागेल, त्यांच्याशी हितगुज करावी लागेल, त्यांना बोलकं करावं लागेल. तेव्हा तुम्हाला वारली चित्रकलेविषयी आणखी माहिती मिळेल आणि त्यांच्यातील कला आविष्काराचा शोध तुम्हाला घ्यावा लागेल की वारली चित्रकला जी आहे ते लोक कशापासून साकारतात किंवा ते साकारण्यामागचा त्यांचा उद्देश जो आहे तो काय असतो, तर त्याची निर्मिती ते कशा प्रकारे करतात, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला त्यांच्या पाड्यांवर गेल्यानंतर किंवा त्यांना बोलकं केल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल असे इथे लेखकाला म्हणायचे आहे. तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबूच्या काड्यांनी रंगवलेली पांढरी शुभ्र वारली चित्रे लहान मुलांनी काढलेल्या चित्रांसारखी वाटतात. बघा कोणते कोणते साहित्याचा वापर ते करतात. तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने म्हणजे तांदळाचं पीठ घेतात, त्याला पाण्याने भिजवतात आणि बांबूच्या काड्या ज्या असतात तर त्या छोट्या छोट्या बांबूच्या काड्यांनी रंगवलेली पांढरी शुभ्र वारली चित्रे जणू काही लहान मुलांनी काढलेल्या चित्रांसारखी आपल्याला वाटतात. लहान मुलगा जसं एखादी चित्र रंगवतो किंवा चित्र
काढतो तशा प्रकारे त्यांची कलाकृती असते आणि ती पांढरी शुभ्र अशी असते. तांदळाचं पीठ हे अतिशय पांढरं शुभ्र असं असतं आणि ते पाण्याने भिजवतात आणि बांबूच्या काड्यांनी ते चित्र त्यांना जसे सहजरित्या सुचत जाईल अशा प्रकारे ते आपले चित्रे काढत जातात. तर ती चित्रे एखाद्या लहान मुलांनी काढलेली असावी अशी पांढरी शुभ्र ती चित्रे आपल्याला दिसत असतात अशा प्रकारे. त्यानंतर परंतु चित्रांचे आकार मात्र निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले असतात. त्यांचे जे चित्र आहे किंवा त्या चित्रांतील आकार जे आहे ते निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले असतात. म्हणजे निसर्गामध्ये त्यांना पशु पक्षी नदी नाले त्यांचे हंगाम किंवा त्यांचा शिवार किंवा त्यांची जीवनशैली या सगळ्या गोष्टी ते आपल्या चित्रांमध्ये रेखाटत असतात. वारली चित्रांतील आकार व रेषा प्रमाणबद्ध नसल्या तरी वारली चित्रकारांच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागते. हे अगदी बरोबर आहे. कुठल्याही प्रकारचे शिक्षण नसताना किंवा शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांनी कुठल्याही चित्रकलेचं शिक्षण घेऊन नसताना सुद्धा त्यांचे आकार व रेषा या प्रमाणबद्ध नसतात. म्हणजे त्यांचे जे आकार आहे वारली चित्रकलेचे जे आकार आहे ते प्रमाणबद्ध नसतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं मेजरमेंट त्यांनी घेतलेलं नसतं. मोजमाप त्यांच्या चित्रांमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. पण वारली चित्रकारांच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची मात्र आपल्याला दाद द्यावी लागेल किंवा कौतुक करावे लागेल. दाद देणे म्हणजे काय? पसंती दर्शवणे किंवा महत्त्व ओळखणे. तर एकाही गोष्टीचं शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांना नसतं तरीसुद्धा त्यांचं निरीक्षण किंवा निसर्गाविषयीचं त्यांचा दृष्टिकोन हे सगळं आपल्याला या सगळ्या गोष्टींची आणि त्यांच्या कल्पनाशक्तीची म्हणजे त्यांच्या इमॅजिनरी पॉवरची आपल्याला इथे दाद द्यावी लागेल. आणि कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण या लोकांनी घेतलेले नसताना इतकी अप्रतिम चित्रे त्यांना सुचतात कशी? इथे डॉक्टर गोविंद गारे म्हणत आहे की कुठल्याही प्रकारचं शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी घेतलेलं नसतं. कुठल्याही शाळांमध्ये किंवा कुठे जाऊन ते त्या कलेचं किंवा त्या चित्रकलेचं कुठल्याही प्रकारचं शिक्षण त्यांनी घेतलेलं नसतात. पण इतकी सुंदर चित्रे त्यांना सुचतात कशी यासाठी त्यांच्या कल्पनाशक्तीची आपल्याला दाद द्यावी लागेल. आणि असाही प्रश्न पाहणाऱ्याच्या मनात निर्माण होतो. म्हणजे जो त्याला चांगल्या रीतीने किंवा निरीक्षण करून बघतो तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही असं डॉक्टर गोविंद गारे यांचं इथे म्हणणं आहे. आणि रंगाचा अतिशय कमी वापर उदाहरणार्थ तांदळाचे पीठ गेरू काजळी हळद कुंकू रंगीत फुले व झाडांचा चीक यांचा उपयोग ते चित्र रंगवण्यासाठी करत असतात. चित्र रंगवण्यासाठी ते कशाचा वापर करतात हे इथे सांगितलेलं आहे. तांदळाच्या पिठाचा वापर करतात. तांदळाचं पीठ दळून आणून त्याचा ते वापर करतात. त्यानंतर गेरू म्हणजे काय तर एक वेगळ्याच प्रकारचा मातीच्या रंगाचा जो एक पदार्थ असतो तो दुकानांमध्ये वगैरे विकत मिळतो. ग्रामीण भागामध्ये सहजरित्या गेरू उपलब्ध असतो. पोळा हा सण असला तर आजकाल वेगवेगळे रंग आपल्याला रेडीमेड बघायला मिळतात. पण सुरुवातीला जुन्या काळामध्ये गेरूंपासूनच पोळ्याचा बैल जो आहे तो सजवल्या जात असे आणि वेगळ्या प्रकारचा एक मातीच्या रंगाचा तो पदार्थ असतो. आणि काजळी, आता काजळी म्हणजे काय तर दिवा जर का खूप वेळपर्यंत चालू असला तर त्याच्या आजूबाजूला जो काळा पदार्थ निर्माण होतो त्याला म्हणतात काजळी. याचा सुद्धा ते वापर करत असतात. आणि हळद कुंकू रंगीत फुले व झाडांचा चीक म्हणजे काय की झाडाची साल जर का काढली तर वेगळ्याच प्रकारचा एक चिकट पदार्थ काही ठराविक झाडांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर या सगळ्या गोष्टींचा वापर करून ते काय करतात आपले चित्र ते रंगवतात किंवा वारली चित्रकला रंगवण्यासाठी ते तांदळाचे पीठ गेरू काजळी दिव्याच्या जवळची काजळी हळदी कुंकू आणि रंगीत फुले रंगीत फुलांचा अर्क
ते वापरत असतात आणि झाडांचा चित ते काढतात आणि त्या सर्व गोष्टींपासून ती आपली वारली चित्रे जी आहे ती आणखी सुंदर करण्याचा किंवा रंगवण्याचा प्रयत्न करीत असतात. चित्र काढण्यासाठी साधे रफ स्केच देखील तयार करत नाहीत. सुचतील तसे आकार ते गुंफत जातात. बघा, एखादी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेला जो चित्रकार असतो तो सुरुवातीला त्याचे रफ स्केच तयार करत असतो, पण वारली चित्रकला जेव्हा आदिवासी तयार करत असतात किंवा रेखाटतात तेव्हा ते कुठल्याही प्रकारचे रफ स्केच सुरुवातीला तयार करत नाहीत. त्यांना सहजरित्या किंवा स्वाभाविक जे आकार त्यांना सुचत जातात ते रेखाटत जातात. तरीसुद्धा आज जगाच्या पाठीवर वारली चित्रकला जी आहे ती प्रसिद्ध आहे. तर इथपर्यंत तुम्हाला पाठ समजला असेल अशी मी आशा करते आणि इथपर्यंत व्यवस्थित पाठ जो आहे तो एकदा वाचून घ्या आणि कठीण शब्दांचे अर्थ जे आहे ते लिहून घ्या. उर्वरित भाग जो आहे तो आपण नंतरच्या भागामध्ये बघूया. थँक्यू.